नमस्कार. मी डॉक्टर रवींद्र वराळे, नॅचरोपॅथी फिजिशियन. आणि जे काही आजार आहेत किंवा जे काही त्रास आहेत ते कशामुळे होतात किंवा काय कन्सेप्ट आहे किंवा शुगर बीपी म्हणजे काय किंवा त्यामुळे कुठले कुठले आजार होतात, अगदी सिंपल भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या माध्यमातून करतोय, जेणेकरून त्यांनी त्याचं महत्व कळल्यानंतर काय केलं पाहिजे हे त्यांना लक्षात येतं. तर आज आपण बघूया की शुगर म्हणजे काय, सिंपल लँग्वेजमध्ये. आता शुगरचे अनेक एपिसोड तुम्ही बघितले असतील किंवा शुगर म्हणजे काय अनेक रील तुम्ही बघितले असतील. अगदी सिंपल भाषेत आपण तुम्हाला आज एक्सप्लेन करूया की शुगर म्हणजे ऍक्च्युली काय. तर समजा तुमच्या घरामध्ये एक 4 लोक आहेत, 4 लोकांना एक 4 रोटी लागतात. ओके, 4 रोटी तुम्हाला पास होतात. तर मी तुम्हाला 4 रोटी आणून दिल्या तर तुम्ही खुश व्हाल, छान तुमचं काम चाललं. मी अजून 4 रोटी आणून दिल्या तुम्हाला तर तुम्हाला ठीक बरं वाटेल किंवा नेक्स्ट टाइम आपण ते युज करू शकतो. पण मी अजून 4 रोटी तुम्हाला आणून दिल्या तर तुम्हाला थोडंसं वाटणार की आता उद्यासाठी आपण ठेवूया, म्हणून थोडं तुम्ही शिल्लक साठा करशील. पण मी अजून 4 आणून दिल्यानंतर तुम्ही थोडंसं इरिटेट व्हायला चालू होणार आणि सांगितलं जाईल की तुम्ही आता काय आमच्या घरी येऊ नका. पण अजून 4 भाकरी आणून दिली किंवा अजून 4 रोटी मी तुम्हाला आणून दिली तर तुम्ही इरिटेट होणार नाही, म्हणणार की ठीक आहे आता तुम्ही आमच्या घरी येऊ नका. पण मी अजून 4 आणून दिल्यानंतर तुम्ही म्हणणार हा माणूस खुळा झालाय, वेडा झालाय, आपण आता दार बंद करून घेऊया, तुम्ही यायचं नाही. पण मी अजून 4 भाकरी 4 रोटी घेऊन आलो, दार मोडलं उघडलं आणि 4 रोटी तुम्हाला टाकून गेलो. तुम्ही आता काय केलं, मोठा प्रतिकार करायसाठी, आता हा माणूस ऐकतच नाही तर याला प्रतिकार करायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही दारला कुलूप लावलं, गेट लावलं, गेटला कुलूप लावलं. आता मी तुमच्या घरात येऊ शकत नाही. तर मी काय करणार की अजून कुठल्या कुठल्या लोकांना माझ्यासारख्या ज्या आहेत ताक रोटी घेणार ती घेऊन तुमच्या दारात येणार. जसं तुम्ही दार बंद करणार, जसा मला प्रतिकार करणार, हा प्रतिकार म्हणजेच शुगर. एक्झॅक्टली काय, तुमचं घर म्हणजे एक पेशी झाली आणि मी म्हणजे इन्सुलिन. जे भाकरी किंवा रोटी तुम्हाला घेऊन येते ती शुगर, कारण शुगर ही एकटी येत नाही, ही इन्सुलिन सोबतच येते आणि इन्सुलिन घेऊन येऊन तुमचं आतमध्ये ओळख करून तुमची मग ती मी तुम्हाला देऊ शकतो. तर मला हा रेजिस्टन्स तयार झाला असतो, म्हणजे तुमची पेशी, तुमचं घर मला रेजिस्टन्स तयार करतं, प्रतिकार तयार करतं, म्हणजे इन्सुलिनला प्रतिकार तयार करतं. का तर खूप इन्सुलिन या लागले आणि ते शुगर देऊन जायला लागले. तर ही जी गोष्ट आहे की इन्सुलिन रेजिस्टन्स, इन्सुलिनला प्रतिकार करणे म्हणजे शुगर. जसं की मी तुमच्या घराचा दरवाजा बंद झाल्यानंतर दुसऱ्या घराच्या दरवाजात टाकायला बघणार, तिसऱ्या घरात, म्हणजे जिथे जिथे मला उघडी दिसतील, घरं दिसतील तिथे मी टाकायला बघणार आणि गल्लीतनं तुमच्या फिरत राहणार, म्हणजे रोडनं ते फिरत राहणार. जर त्या रोडचं पिक्चर काढला किंवा रोडचं जर चेकअप केलं तर लक्षात येईल की त्याच्यामध्ये भाकरी पण भरपूर आहेत आणि माझ्यासारखी माणसं पण, इन्सुलिन पण भरपूर आहे. आणि हेच चेकअप आपण ब्लडच्या माध्यमातून करतो, जेणेकरून आपल्या त्या ब्लडमध्ये मग लक्षात येते की इन्सुलिन जास्त आहे आणि शुगर जास्त आहे. शुगर जास्त आहे तर इन्सुलिन जास्त आहे. मग शुगर आपल्याकडे जास्त असण्याचं कारण इन्सुलिन रेजिस्टन्स. हा बेसिक मुद्दा अलीकडे आता बरेच वर्ष झालं हा शास्त्रज्ञांच्या याच्यातून मार्ग लक्षात आला की इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे शुगर आहे. ओके, त्यामुळे बेसिक फंडा तुमच्या लक्षात आला असेल की तुम्हाला गरज नसताना जर जास्त तुम्हाला मिळायला लागलं तर तुम्ही जो प्रतिकार तयार करता इन्सुलिन विरोधात, तो प्रतिकार म्हणजे शुगर. त्यामुळे बेसिक गोष्ट तुम्हाला कळली असेल की शुगर म्हणजे काय. आपण नेक्स्ट एपिसोड, एक 10 एपिसोड काढणार आहे की याच्यानंतरची प्रोसेस काय आहे, म्हणजे ब्लड टेस्ट कशा करायच्या किंवा त्यामध्ये काय येतं ते बेसिक आपल्याला घरच्या घरी कसं समजून सांगता येतं आणि ह्या शुगरचे शरीरावर कुठल्या कुठल्या ऑर्गनवर किंवा कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटवर जास्त फरक पडतो आणि ते आपल्याला सिम्पटम्स लवकर लक्षात येत नाहीत आणि त्यामुळे आपण ते अंगावर काढायचा प्रयत्न करतो किंवा गोळी घेतो आणि दिवस काढायचा प्रयत्न करतो. तर याचे काय गंभीर परिणाम पुढे होतात हे प्रत्येक एपिसोडमध्ये एक एक पार्ट आपण बघूया. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा. याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तर कमेंट करा आणि आवडली असेल तर लाईक करा. बाय.